आणि बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या एका महत्त्वाच्या मोठ्या बातमीने करूयात। पुण्यामधील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या शीतल तेजवानीला पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये चौकशीसाठी घेऊन पोलीस जात आहेत। काल शीतल तेजवानीला अटक केल्यानंतर फरासखाना पोलीस स्टेशन कोठडीमध्ये तिला ठेवण्यात आलेलं होतं आणि आता तिला पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये चौकशीसाठी आणलं जात आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात। रेवती हिंगवी आपल्या सोबत आहेत। रेवती, आता पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये चौकशीसाठी तेजवानीला आणलं गेलेलं आहे। किती वेळ ही चौकशी सुरू राहू शकते? पुढील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी नेमक्या कशा आहेत? ऋतुजा, खरं तर मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी काल शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आणि आज पुन्हा एकदा शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेलं आहे। कसून चौकशी ही आर्थिक गुन्हे शाखेकडून आता सुरू झालेली आहे। काहीच वेळापूर्वी शीतल तेजवानी हिला पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर चौकशीनंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आणि अशी माहिती देखील समोर येते की 14 दिवसांची पोलीस कोठडी हे पोलीस मागण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्यासोबतच ऋतुजा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट अशी मिळते की शीतल तेजवानी हिचा मोबाईल फोन आणि एक इलेक्ट्रॉनिक गॅजेट आणि लॅपटॉप हा देखील पोलिसांनी जप्त केल्याची माहिती ही समोर आलेली आहे। त्यासोबतच शीतल तेजवानी कोणाकोणाच्या संपर्कात होती याचा देखील तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। जवळपास 2 ते 3 तास ही सगळी चौकशी सुरू असण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानंतर तिला न्यायालयात हजर करण्यात येईल असे देखील माहिती समोर येते। परंतु या सगळ्यामध्ये दिग्विजय पाटील बाबत अजून कुठली स्पष्टता आलेली नाहीये, कारण सह आरोपी देखील दिग्विजय पाटील यांना करण्यात आलेलं आहे। ते देखील अमेडिया कंपनीचे शेअर होल्डर आहेत, तर त्या प्रकरणी अजून कुठलीच स्पष्टता ही समोर आलेली नाहीये। तर त्यासोबतच जी खारगे समिती आहे या सगळ्या प्रकरणात जी चौकशी करणार आहे, चौकशी समिती आहे, तिला देखील 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता महत्त्वाच्या घडामोडी होत आहेत आणि त्यामधलं सगळ्यात महत्त्वाची घडामोड म्हणजे आता शीतल तेजवानीला फरासखाना पोलीस ठाण्यातून इकडे पुणे पोलीस आयुक्तालयात आणण्यात आलेले आहे। तिचा मोबाईल फोन जप्त केलेला आहे आणि इतर ज्या काही बाबी आहेत त्याची देखील चौकशी सुरू आहे आणि या चौकशीनंतर न्यायालयात शीतल तेजवानी हिला हजर करण्यात येणार आहे। ऋतुजा, निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।